सुस्वागतम. श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात आणि रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तब्बल 33 वर्ष परंपरागत गणेशोत्सवाची धुरा सांभाळत प्रत्येक वर्षी धगधगत्या इतिहासाची सुवर्ण पानं मांडणारं मित्रप्रेम मंडळ सहर्ष सादर करत आहे प्रतापगडचा रणसंग्राम. रणसंग्राम 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 रणसंग्राम. महाराष्ट्र समर धुरंदर वीरांच्या विजयगाथा जिथं साकारल्या असं महान राष्ट्र. इथल्या मातीलाही रंग आहे रक्ताचा. इथल्या कणाकणातून रुजला आहे हर हर महादेवचा उन्माद. गवतालाही भाले फुटावेत असा इथला इतिहास आहे. या कणखर राकट रांगड्या महाराष्ट्राचा स्वाभिमान चेतवला तो छत्रपती शिवरायांनी. या महाराष्ट्राला लाचार दुबळा ठरवून अनेक सुलतानांनी सत्ता गाजवण्याचाही प्रयत्न केला, पण ते सारच गाडलं गेलं या महाराष्ट्राच्याच मातीत. अफजल खानापासून ते औरंगजेबापर्यंत सगळ्यांनी आमची भूमी जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला, पण त्या सर्वांना आम्ही दाखवून दिलं की शत्रूलाही आम्ही आमच्या जमिनी देतो, ते फक्त त्यांची मढी गाडण्यापुरतीच. असा हा आमचा धगधगता इतिहास. पण आज आमच्या इतिहासाची हीच अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणूनच आज सोकावत आहेत अफजल गुरु, आमिर कसाब सारखे दहशतवादी. या भूमीवर कितीही आक्रमण करा, कोणीही आमचं काहीही बिघडवू शकत नाही असं जणू या दहशतवाद्यांचं वाढतं मनोबल आहे. कधी थांबणार आहे ही महाराष्ट्राची अवहेलना? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर खोदून छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं की दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. इतिहासाची ही तेजस्विता आमच्या नसानसात पुन्हा जागृत व्हावी यासाठीच हा आमचा एक प्रामाणिक प्रयास. प्रतापगडचा रणसंग्राम. रणसंग्राम 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 रणसंग्राम. मुजरा महाराज, या माणकोजी, अफजल खानाची काही खबर बात? राज, जावळीच्या छावणीतनं खान बाहेर पडलाय. आपल्या 10 अंगरक्षकांसह तो घाट सोडून वरती या लागलाय. थोड्याच वेळात खानाची पालखी भेटीच्या शामियान्यात दाखल होईल. आपले वकील गोपीनाथ पंत बोकील खानासोबत राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत. राज, जगदंब जगदंब. एकंदरीत हा खान खूपच अधीर झालाय म्हणायचा स्वराज्याचा घास घ्यायला. तर स्वराज्याचा घास घेणं एवढं सोपं नाही म्हणावं त्याला. अरे नसता केला तर टाळा पाष्टुंटी वाणी. अहो, आमचा देश म्हणजे दगडधोंड आणि काट्याकुट्याचा देश. खायचं म्हटलं तरी हाकवाद लागेल की त्याला. सह्याद्रीचं दगडधोंड काय खातो इत्यो? अरे आम्ही तर त्याला मातीत चाराय बसलोय. तुमच्या सर्वांच्याच हिमतीवर आमचा भरोसा आहे, पण म्हणून दुश्मनाला कधी कमजोर समजू नका आणि गाफील तर अजिबात राहू नका. याउलट दुश्मनाच्या कमजोरीचा आणि गाफीलपणाचा आपल्याला नेमका कसा फायदा करून घेता येईल याचा सावधपणे विचार करा. महाराज, विजापुरी फौज गिधडासारखी जावळीच्या अरण्यात टपून बसली आहे. खान म्हणजे त्यांच्यातला भैरी ससाना. त्यांच्या पुढं आपला निभाव लागणं म्हणजे. महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणा, पर खानाशी सला केला तर उत्तम. नाहीतर सला? माणकोजी, खान इथं सलोख्याची बोलणी करायला आलाय असं वाटतं तुम्हाला? चढे घोडियानीची शिवाजीला कैद करून विजापूर दरबारात पेश करतो अशी शपथ घेणारा खान आमच्याशी काय बर्ताव करेल याचा अंदाज नाही आपल्याला?
म्हणजे महाराज भेटीची येळी खान दगापटका करेल. दगाफटकाच करणार हेच तर गृहीत धरून चाललो आहोत आम्ही. शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग राजाला याच अफजल खानानं भेटीसाठी बोलवून ठार मारलं होतं हे आम्ही विसरलो नाही. खुद्द आमच्या तीर्थरूपांना फर्जंद शहाजी राजांना बेसावध अवस्थेत याच खानानं विश्वासघातानं कैद केलं होतं आणि हातापायात बेड्या ठोकून त्यांना विजापूर दरबारात नेलं होतं. माणकोजी, ही कटू याद सुद्धा आमच्या मनात आज सलते आहे. आणि आमचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजे, अरे याच अफजल खानानं कपटानं हत्या केली होती त्यांची. कसा विसरू आम्ही हे, कसा विसरू? कपटकारस्थान, दगाफटका आणि विश्वासघात हेच ब्रीद आहे या अफजल खानाचं. अहो पण राज, त्याची फौज सुद्धा पाठ आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्या सामर्थ्या पुढं. सामर्थ्य? माणकोजी, कुठून आलं हे सामर्थ्य याचा विचार केलाय तुम्ही? विजापुरातून मुठभर बाजारमुणगे सैन्य सोबत घेऊन हा बाहेर पडलेला खान महाराष्ट्रात याची ही फौज वाढली कशी? उतरवळीच्या खंडोजी खोपड्यासारखं बेमान देशमुख जाऊन मिळालंच ना खानाला. अहो महाराज, आपल्याच लोकांनी विश्वासघात केला आपला. तिनेच तर ताकद वाढवली खानाची. हेच तर दुर्दैव आहे आमचं, या भूमीचं. फेकलेल्या तुकड्यांवर समाधान मानून गुलामी जीण जगायची हौस आहे आमच्या लोकांना. वतनासाठी, फक्त वतनासाठी. अरे देव, देश आणि धर्म याची चाड कुणाला आहे? आणि संभाजी आजवरचा इतिहास सुद्धा हेच सांगतोय ना. या भूमीत आश्रित म्हणून आलेला बाबर याच हिंदुस्थानचा सम्राट बनला. कुणाच्या जीवावर? आपणच बळकट केलेत ना त्याचे हात. मुठभर सैन्य घेऊन आलेला खिलजी या महाराष्ट्राच्या दिग्विजयी तख्ताचा शहनशाह बनतो. आणि अगदी तेव्हाही त्याला निर्लज्जपणे कुर्निसात करणारे भ्याड लोक आपलेच होते ना. माणकोजी, आपली गुलामी हेच त्यांचं सामर्थ्य आहे. हाताच्या बोटावर मोजणे इतके सुलतान इथे येतात आणि या प्रचंड हिंदुस्थानात दहशत माजवतात. आजपर्यंत हेच घडलं आणि तोपर्यंत घडत राहील जोपर्यंत आम्ही जागे होत नाही. आमचा शंढपणा, आमचा फेकटपणा सोडून आम्ही लढायला सिद्ध होत नाही तोपर्यंत हे असंच घडत राहील. महाराज, अहो भविष्य काळात मोर काय होईल ते होईल, पण आजवर जे घडत आले ते कुठतरी थांबाय पाहिजे. आपल्या पायाचे आण आहे महाराज. अहो आम्ही थांबवू ते, जित्ता काढूया अब्दुलेला. हेच करायचंय आपल्याला. संभाजी कावजी, जी, तुळजापूरच्या भंगलेल्या आई भवानीची शपथ आहे आम्हाला. या महिषासूर अब्दुल्ल्याच्या रक्ताचा अभिषेक भवानी मातेच्या मस्तकावर घातल्याशिवाय तिचं भग्न हृदय शांत नाही व्हायचं. बोला हर हर महादेव. महाराज, आता मोरची जोखीम सांगा. जगदंब जगदंब, तुम्ही सर्वांनी आपापल्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा. संभाजी कावजी, जी, तुम्ही फक्त खानावर लक्ष ठेवायचं. खान आम्हाला दगाफटका करतोय किंवा तो आम्हाला आवरेनासा होतोय असं दिसलं तर तुम्ही खानाला झेलायचं. महाराज, अहो भोपळा चिरल्यावानी आडवा उभा चिरतो त्याला. भले शाबास. जीवा महाला आज्ञा महाराज. सय्यद बंडा नावाचा हशम खानाचा अंगरक्षक आहे. पट्टा चालवण्यात तो विजयसारखा चपळ आहे म्हणे. आलं ध्यानात महाराज, आलं ध्यानात. त्या सय्यद बंडाची फिकीरच करू नका तुम्ही. माझ्या धारदार पट्ट्याचं पाणी त्याला नाही टाकायला लावलं तर नाव सांगत नाही म्या. भले शाबास. तो भरवसा आहेच आम्हाला. तुम्ही सर्वांनीच जागरूक राहून हा करीना पार पाडावा. आमचा एक एक मावळा शेकडो यवनांच्या तोडीचा आहे आणि हाच नतीजा दिसून आला पाहिजे. माणकोजी, आज्ञा महाराज. हा गड आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत. गड सांभाळा आणि हो,
खानाच्या हातून आमचं काही बरं वाईट झालंच तर राजा. स्वराज्य राखा. नेताजी पालकरांच्या हाती राज्याची सूत्र द्या. त्यांच्या आज्ञेत रहा आणि माझ्या शंभूराजांना आणि मा साहेबांना सांभाळा. महाराज महाराज ही निर्वानिर्वीची भाषा कशा पाहिजे? नाही माणकोची नाही. ही निर्वानिरव नाही. जी वस्तुस्थिती असेल ती स्वीकारली पाहिजेच आपल्याला. हे राज्य रयतेचं आहे, कोणा एका राजाचं नाही. मराठ्यांच्या तख्ताला राजा नसेल तरीही स्वराज्य टिकलं पाहिजे आणि याची खबरदारी सर्वांनीच नेहमी घ्यायला हवी. श्रींची इच्छा असेल तर हा मनसुबा निभावून तडीस जाईलच. तरी चिंता न करणे. बरं, आम्ही आता भेटीसाठी निघण्याची तयारी करतो. जगदंब जगदंब. क्या शानदार शामियाना है. कृष्णाजी भास्कर जी हुजूर. शाहजी जैसे मामूली सरदार का ये लौंडा और उसकी हैसियत तो देखो. गुस्ताखी माफ हो हुजूर, पण ते खरं आहे. शिवाजीनं हे सारं वैभव कसं मिळवलं असेल हा प्रश्न मलाही सतावतोय. लेकिन अब तक ये सिवा ये पहाड़ का चूहा हमें मिलने क्यों नहीं आया? शिवाजी वेळेचा पक्का आहे हुजूर. ठरलेल्या वेळीच तो येणार. या घटकेला गडावरून बाहेर पडलाही असेल तो. ठीक है. पंताजी काका, हालत काय आहे? महाराज, खान अफजल केव्हापासून आपली वाट पाहतोय. खानाजवळ उभा असलेला तो हशम कोण आहे? सय्यद बंडा. त्याला शामियान्यातून दूर जायला सांगा. सारे अंगरक्षक शिपाई शामियान्याबाहेरच थांबतील. आज्ञा महाराज. डरता है हमें ये सिवा. सैयद बंडा, हाँ तो गोपीनाथ पंत, अब लाओ तुम्हारे राजा को. जी. है ये शिवाजी. आओ राजा जी आओ. आपकी सद्र तो शाह आदिल शाह से भी बेहतरीन है. शायद आप भूल गए कि आप एक नाचीज शख्स है. खान साहेब, ज्याची करणी त्याला
आम्हाला भीती फक्त प्रभू रामचंद्रांची. आणि आपण कोण आहात ते तर आम्ही चांगलेच जाणतो. तेरी इसी शेखी को मिटाकर तुझे सबक सिखाने के लिए मैं यहाँ आया हूँ. मेरा मातहत बन जा. पहले तुझे मैं आला हजरत के आगे पेश करूंगा और तुझे बड़ी जागीर इनायत करूंगा. आपने सारी शेखी छोड़कर इस अफजल खां को गले लगाओ. आओ. दगा या अल्लाह दगा. दुश्मन ने मुझे कत्ल किया. इसे काटो. इसे खत्म करो. दगा. शिवाजी दगा दिला तू. कृष्णाजी, आमची दुश्मनी तुमच्याशी नाही. चालू लागा तुम्ही. तुला कुठं केल्याशिवाय जातोय की काय मी. कृष्णाजी. या अल्लाह दगा दगा दगा. अरे जल्दी करो. थांब थांब. कुठं पळतोय. थांब. महाराज आपली फते झाली महाराज. बोला हर हर.